जळगावमधल्या चोपडा तालुक्यातील खर्डी गावामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा केळी पपईसह अनेक पिकांना फटका। वादळी वाऱ्याचा तडाखा बसला त्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त। 5 गावांमध्ये जवळपास 200 हेक्टरच्या आसपास केळीच्या बागांचं नुकसान झालं। जालना या ठिकाणच्या परतूर तालुक्यातील आष्टीमध्ये वादळी पावसाचा तडाखा। रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं नुकसान। फुलवाडी या ठिकाणी वीज पडून एका बैलाचा मृत्यू। झाडाची फांदी अंगावर पडली, एक महिला गंभीररित्या जखमी झाली। सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे हॉटेल, पेट्रोल पंपासह पशुधनाचं नुकसान झालं। वादळी वाऱ्यात हॉटेलसह पेट्रोल पंपाचे अक्षरशः पत्रे उडाले। दुसरीकडे बार्शीमधील पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या। जळगावमधील यावल रावेर या भागामध्ये पुन्हा पावसाचा फटका। काल झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकांचं सर्वात जास्त नुकसान झालं। तातडीने पंचनामे करत मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागांचं नुकसान झालं। युसुफ वडगाव आणि सादोळा या परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून तातडीने मदतीची मागणी। वर्ध्यातील वातावरणामध्ये बदल, काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी। ढगाळ वातावरणानं उन्हाची तीव्रता कमी, वातावरणातील बदलानं नागरिकांना तीव्र उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळाला। अमरावती शहरात पावसाच्या सरी, 10 मिनिटांच्या पावसानं वातावरणात काहीसा गारवा। मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। मान्सूनची भारताकडे आगेकूच सुरू, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचे मोठे ढग वेगानं तयार होण्यास सुरुवात। मान्सून सक्रिय होण्याबाबत दिलासादायक चिन्ह दिसतंय। राज्यभरात वादळी वाऱ्याचं थैमान बघायला मिळतंय। जळगाव, धाराशिव, श्रीगोंदा, रायगड, रत्नागिरी, मालेगावला मान्सूनपूर्व पावसानं जोडपलं। शेती पिकांसह कांदा, पपई, केळी आणि डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त। काही भागात वीजपुरवठा खंडित झाला, त्यामुळे नागरिकांची तारांबळ। धाराशिवच्या उमरग्यामध्ये विजेच्या धक्क्यानं इंजिनियर युवकाचा मृत्यू, तर छत्री विजेच्या तारांना लागली, त्यामुळे तरुणाला विजेचा धक्का बसला। तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ। राज्यातील 8,000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा। 2,285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती खालावली। राज्यातील धरणांमध्ये 30.88% इतका पाणीसाठा शिल्लक। अलिबागमधल्या उमटे धरणाचं जॅकवेल सध्या धोक्यात, तर 47 गावांच्या पाणी पुरवठ्यावरती संकटाचं सावट। जॅकवेलकडे जाणारा मुख्य रस्ता कोसळला, त्यामुळे संपर्क देखील तुटला। धरणातील गाळ आणि गळतीमुळे आगामी काळात परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची भीती। जालन्याच्या बदनापूरमधील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 43%वर। उन्हाच्या तडाख्यानं पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन। 20 ते 22 गावांवरती पाणी संकट येण्याची देखील भीती। धाराशिव या ठिकाणी 16 गावांना पाणी टंचाईच्या झळा। प्रशासनाच्या वतीने आता टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा। 29 पाणी स्रोतांचं अधिग्रहण करून पर्यायी पाणी देखील व्यवस्था सुरू करण्याची मागणी। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर जवळ डोंगरी गावामध्ये भीषण पाणी टंचाई। गावातील विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर, गावकरी त्रस्त। दूषित पाण्यामुळे लहान मुलं वारंवार आजारी पडतायत, ग्रामस्थांचा हा आरोप। गोंदिया जिल्ह्यामध्ये पाणीसाठ्यांमध्ये घट झाली, पाणी टंचाईचं संकट। वाढत्या उष्णतेमुळे धरणं कोरडी झाल्याचे सरकारकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पाईपलाईन फुटली, त्यामुळे नंदुरबार शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत। रेल्वे अंडरपास कामादरम्यान पाईपलाईन फुटली, त्यामुळे पाणी पुरवठा बंद। शहरातील अनेक भागांना आज पाणी टंचाईचा फटका देखील बसला। तिकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये पडलेल्या मान्सूनपूर्व पाऊस आणि गारपिटीमुळे 3000 पपईची झाडं जमीनदोस्त। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावामध्ये पपई बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवण्याचा अंदाज, हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज। 25 मे ते 2 जून दरम्यान तापमानामध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज। जळगावच्या भुसावळ शहरामध्ये दिवसेंदिवस उष्णतेचा पारा प्रचंड वाढतोय। भुसावळ शहराचा पारा 45 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत। नागरिक उष्णतेमुळे प्रचंड हैराण झाले। नवतपाच्या पहिल्याच दिवशी अमरावतीमध्ये तापमान 46 अंश। पुढील 9 दिवस नवतपाचा नागरिकांना करावा लागणार सामना। नवतपात सूर्याची किरणे अत्यंत तीव्र, त्यामुळे तापमानात वाढ। 2 दिवस 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वर्धा जिल्ह्यामध्ये करण्यात आली। जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळा, उन्हाच्या तीव्रतेचा जनजीवनावरही परिणाम कायम। नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन। अमरावती जिल्ह्यामध्ये 2 दिवसांमध्ये उष्माघाताचे 3 बळी। तापमान 45 ते 47 अंशांवरती पोहोचलं, त्यामुळे नागरिक हैराण। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा आणि भुसार शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू। डिझेल टंचाईमुळे कांदा लिलावामध्ये सहभागी न होण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय मागे। लासलगाव बाजार समितीमध्ये 350 वाहनांमधून कांद्याची आवक। कांद्याला जास्तीत जास्त 1712, कमीत कमी 500 रुपये प्रति क्विंटलचा दर। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। कमी बाजारभाव आणि खराब होत असलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण, तर वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कांद्याची गुणवत्ता घसरली। साठवणूक देखील आता धोक्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला सोलापूर बाजारामध्ये कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलो दर मिळाला। 602 किलो कांदा विकून 301 रुपये मिळाले। वाहतूक आणि इतर खर्चासाठी 1839 रुपये खर्च आला, त्यामुळे शेतकरी तोट्यात।
वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून खते आणि बियाणे खरेदीला वेग. कृषी केंद्रावरती शेतकऱ्यांची गर्दी. दुसरीकडे बियाण्यांच्या किमतींमध्ये वाढ झाली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीतही भर पडली. 30 किलो बियाण्यांच्या बॅगेच्या दरांमध्ये 400 ते 500 रुपयांची वाढ झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन. ऊसाचं बिल 2800 रुपये दरानं खात्यात तात्काळ जमा करण्याची मागणी. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कराडमध्ये शैक्षणिक साहित्य विक्री संघटनेचं आंदोलन. शाळांमध्ये सक्तीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक साहित्याविरोधात आंदोलन. तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने व्यापारी आणि पालकही सहभागी. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये शेतीपंपाचा वीजपुरवठा 15 दिवसांपासून खंडित, त्यामुळे शेतकरी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यांकडून वडीगोद्रीमध्ये महावितरण कार्यालयाला टाळं ठोकत आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत कार्यालय सुरू होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा हा इशारा समोर. पुण्यात पेट्रोलच्या दरात 2.5 रुपयांची वाढ झाली. काल 108 रुपये 76 पैसे असलेला पेट्रोलचा दर आज 111 रुपये 48 पैशांवरती पोहोचला. नांदेडमध्ये पोलीस बंदोबस्तात डिझेल पुरवठा. कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी. पंपावरती महसूल आणि पोलिसांचा बंदोबस्त. समाज माध्यमांवर इंधन टंचाईच्या अफवा पसरल्या, त्यानंतर गुन्हे दाखल होणार. हिंगोलीमधील पेट्रोल पंपावरती डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे नागरिक आता संतप्त. 12व्या दिवशी विविध पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या. पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल दरवाढीचा परिणाम. पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची तुरळक गर्दी. दरवाढीच्या विरोधात वाहन चालक संतापले. पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आम आदमी पार्टीचं पुण्यात आंदोलन. आपच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याची रिक्षा चालकांची मागणी. पेट्रोलचे भाव वाढले मात्र भाडेवाढ न झाल्याने रिक्षा व्यवसाय तोट्यात जात असल्याची चालकांची खंत. राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य बैलगाडी मोर्चा. पक्ष कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन. मोर्चामध्ये बैलगाड्यांसोबत घोडे, गाढव यासोबतच पायडल रिक्षा आणि टांग्यांचाही सहभाग. संभाजीनगरच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर पुन्हा नो स्टॉकचा झळकला बोर्ड. 10 दिवसांमध्ये चौथ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढले, नागरिकांची नाराजी. धुळे जिल्ह्यातील 182 पेट्रोल पंपांपैकी 9 पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा संपला. 9 पेट्रोल पंपांवरील डिझेल साठा संपला, त्यामुळे लळिंग गावाजवळच्या पेट्रोल पंप चालकांची डिझेल भरण्यासाठी गर्दी. 400 लिटरच्या टाकीमध्ये फक्त 100 लिटर डिझेल दिलं जात असल्यानं ट्रक चालकांची नाराजी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा वाढला. 62 पैकी 12 ते 13 पंपांवरती नो स्टॉकचे बोर्ड. इंधनाअभावी नागरिक आणि मालवाहतूक चालकांकडून मोठ्या अडचणींचा सामना. पुरवठा नियमित करण्यात यावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधन टंचाईमुळे अजूनही पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. रात्रीपासून रांगेत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर चालक शेतकऱ्यांची अवस्था बिकट. परभणीमध्ये इंधन वाटपासाठी पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त करण्याची वेळ. तर पेट्रोल पंपावरती पोलीस बंदोबस्त द्यावा यासाठी पंप चालकांचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही. जालन्यात डिझेल टंचाईचा फटका थेट ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसताना दिसला. डिझेल उपलब्ध नाही, त्यामुळे शेकडो ट्रक जैसे थे उभे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांसह ट्रक चालकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. इंधन पुरवठा सुरळीत करण्याची देखील मागणी. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. कोल्हापूर हुपरी मार्गावरती रास्ता रोको करत इंधन दरवाढीचा निषेध. उंचगाव पुलाखाली रास्ता रोको केला, त्यामुळे वाहतूक कोंडीही निर्माण. हिंगोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने दरवाढ आणि डिझेल टंचाईच्या निषेधार्थ आंदोलन. काँग्रेसकडून शहरातील इंदिरा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. पुण्यातील राजगड तालुक्यामध्ये आता पेट्रोल डिझेलची टंचाई नाही. फिरत्या पेट्रोल पंपाद्वारे थेट शेतकऱ्यांना डिझेलचं वाटप. पेट्रोल पंपावरील दरात डिझेल पोहोचत नसल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. पुण्यात शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन. महापालिकेच्या गेटवर शिवसेनेचे होडी घेऊन आंदोलन. शहरातील समस्यांवरून जोरदार आंदोलन. काही आंदोलकांच्या महापालिकेच्या गेटवर चढण्याचा प्रयत्न. ठाण्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलन केलं. सरकारविरोधात या आंदोलनामध्ये घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. सातारा शहरातल्या कास रोड परिसरातील समर्थ मंदिर चौक परिसरामध्ये पालिकेकडून अनधिकृत बांधकामावरती कारवाई. रस्त्यावरती अतिक्रमण करून वाहतुकीचा अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या आणि अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. धुळ्याच्या शिरपूरमध्ये खासगी तरुणांकडून जनगणनेचं काम सुरू. तर नियुक्त केलेले कर्मचारी खासगी तरुणांना पैसे देत असल्याची माहिती देखील समोर. बोरगाव ग्रामस्थांनी यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांना तक्रारही केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष अंबादास म्हस्के यांच्यावर हल्ला. बाबा पेट्रोल पंप चौकामध्ये चाकूने वार करत जीवघेणा हल्ला. सराईत गुन्हेगार राम बोडखे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. सीबीआयचं पथक पुन्हा लातूरमधील मोठेगावकर क्लासेसमध्ये पोहोचलं. आर्थिक व्यवहारासंदर्भात मोठेगावकर क्लासेसच्या चौकशीची शक्यता. आठवड्याभरामध्ये सीबीआयकडून मोठेगावकर क्लासेसची अनेकदा चौकशी करण्यात आली.
पुण्यातील राजगुरुनगरच्या मुख्य बाजारपेठेत जादू टोण्याचा संशय, दहीभात, बिस्किटचा पुडा आणि अगरबत्ती यामुळे परिसरात खळबळ. गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडला, त्यामुळे परिसरात जादू टोण्याची चर्चाही सुरू. सैन्यात भरतीच्या बहाण्यानं सांगलीमधील तरुणाची 10,61,000ची फसवणूक. दिल्लीमधल्या भामट्याविरोधात गुन्हा दाखल. सैन्यात हायकमांडमध्ये नियुक्तीस असल्याचं भासवत फसवणूक करण्यात आली. पुण्याच्या चाकण तळेगाव मार्गावरती मोठा अपघात टळला. खराब गाडी या ठिकाणी दुचाकी थेट चारचाकीच्या खाली शिरली. सुदैवानं दुचाकी चालकास कुठलीच दुखापत झालेली नाही. पुण्याच्या चाकणमधील वासुली फाट्याजवळ तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. दुचाकी अंगावर घातल्याचा संशय घेत तिघांकडून हल्ला. या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा. रायगडच्या आंबेनळी घाटातील भीषण अपघातामध्ये साताऱ्यातील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील 8 युवकांच्या घरावरती शोककळा. मृतांमध्ये 5 तरुण आसगाव, 2 जण मरढे तर 1 तरुण खटावमधील असल्याची देखील माहिती समोर आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगली जिल्ह्याला 2 अँब्युलन्स. गरजू अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांना तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही अँब्युलन्स देण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार. अंबरनाथच्या ऑर्डिनन्स MTPF कारखान्यामध्ये कामगाराचा मृत्यू झाला. लिफ्टर उलटून कामगार कोसळला. लिफ्टर ऑपरेटर प्रशिक्षित नसल्याचा आरोप. पुणे अहिल्यानगर महामार्गावरती एसटीचा धोकादायक प्रवास कॅमेऱ्यात कैद. भरधाव वेगानं येणाऱ्या एसटीमधून अचानक धूर निघू लागला, त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट. सावधानता राखत बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. परिवहन विभागाकडून आता धुळे जिल्ह्यासाठी 250 बसेस मिळतील. पहिल्या टप्प्यामध्ये 80 बसेस मिळणार, तर 10 बसेस धुळे शहरातील बस स्थानकामध्ये देखील दाखल. पुण्यात 400 कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील 10 वर्षांमध्ये 1000 रोजगार निर्मिती होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक ग्वाही. राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीसोबत सामंजस्य करार. या करारानुसार पुण्याच्या फुलगावात जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाईल.